नमस्कार शेतकरी बांधवांना, डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आजचा व्हिडिओचा विषय फळाची टोमॅटो पिकात फळाची साईक, चकाकी, चमक, गुणवत्ता व टिकाऊ क्षमता आपण कशा पद्धतीने आणू शकतो या संदर्भात आज आपण व्हिडिओ देणार आहोत। आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत ते शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, आपलं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा। दत्तात्रयनाथ मोरी, गाव मुक्काम रानमळा, पोस्ट कुडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 97 63 61 67 61। तुम्हाला डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकची माहिती कुठनं भेटली? मग तुम्ही कुठं प्लॉट पाहिले? माझे घरचे तर तुम्ही प्लॉट पाहिलेलेच आहे, पण इतरत्र बाहेर कोणाचे पाहिले प्लॉट? दोनच बघितले, आणि गणेश भुजबळाचं एक पाहिलं, त्यांचा बरं टेम्परेचर मध्ये त्यांनी जरा तुम्हाला सांगितलं की त्यांचं मार्गदर्शन घ्या, जरा योग्य राहील। काय वाटतं एकंदरीत आजच्या तुम्हाला? आहे ना, फरक आहे, फरक आहे, शिवाय एवढी। काय वाटतं एकंदरीत खर्च जास्त होतोय का मापात आहे खर्च? खर्च आहे म्हणायचं, त्याला मला तर दिसतंय जरा। आता हा प्लॉट मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 दिवसात याचं हार्वेस्टिंग चालू होईल त्या प्लॉटचं। यासाठी आपल्याला मार्केटमध्ये गेला उठाव वगैरे जास्त मिळण्यासाठी, आपल्याला फळाची साईक, चकाकी, चमक आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला कोणतं ड्रीपमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे व फवारणी कोणती केली पाहिजे या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ड्रीपमधून द्यायचे कॅल्शियम नायट्रेट एकरी 5 किलो, त्याच्यासोबत बोरॉन 500 ग्रॅम, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हॅम्पर प्रोटीन प्लस 1 घेऊ शकता किंवा फास्ट पोटॅश घेऊ शकता, 8047 सारखी ग्रेड घेऊ शकता, 0050 घेऊ शकता। फळाला साईज, चकाकी, चमक यांनी भेटणारच आहे, पण त्याची टिकाऊ क्षमता अधिक काळ कशी राहील त्यासाठी आपल्याला बाहेरचं लुना एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायचं आहे। 16 लिटर पंपाला 20 ml, कासुबी 25 ml, स्टेप्टोसाइक ते आपलं किंवा स्टेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम घेऊ शकता। फेंटॅक प्लस ही फळांची वरची सेटिंग आपल्याला चांगली मिळण्यासाठी आपल्याला फेंटॅक प्लसचा एक आपल्याला वापर त्यामध्ये करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला सातत्याने शेंडा मिळवण्यासाठी RPS 76 वॉपचा स्प्रे आपल्याला तितकाच फायदेशीर ठरू शकतो। एकंदरीत तुम्ही मला सुरुवातीला बोलले की सर आपला प्लॉट डेव्हलप होत नाही, पण तुम्हाला मी सांगितलं दम धरून राहा तुम्ही, प्लॉट आपला 100% डेव्हलप होणार आहे। काय वाटतं आजच्या एकंदरीत? तुम्हाला 1, 2, 3 शेतकरी बोलले की त्या पोराला अजून मिशी पण फुटली नाही, पण काय त्याचं मार्गदर्शन घेता, काय येतं त्याला आजपर्यंत? त्यांच्या प्लॉट मध्ये आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक आहे हे मला जाणून घ्यायचं। नाही, फरक आहे, त्यांचं गेलं आता प्लॉट, त्यांचे प्लॉट चालू व्हायच्या आधीच उधाळे थोडक्यात। काय वाटतं आजच्या एकंदरीत त्यांचा बघण्याचा तुमच्या प्लॉट कडे दृष्टिकोन, आणि काय वाटतं? त्यांचा आता प्लॉट आपलं चांगलं वाटतं म्हणून ते आपल्याकडे बघायचं। काय नाही, फरक दोघांमध्ये 100% आहे। त्यांच्या दुकानदाराकडून ट्रीटमेंट होती आणि तुमची डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक म्हणजे 78 रँकिंगच्या माध्यमातून तुमच्या प्लॉटवर ट्रीटमेंट होती। काय वाटतं दोन्ही ट्रीटमेंट दुकानदाराच्या हिशोबाने शेती केली आणि एखाद्याचं डायरेक्शन घेऊन शेती केली, काय फरक आहे दोघांमध्ये? नाही, डायरेक्शन शेती केली जरा फरकच वाटतो मला, फरकच वाटलाय, फरक वाटतंय। काय वाटतं दुकानदार, मी विचारला प्रश्न तुमच्या लक्षात आला नाही, दुकानदाराच्या हिशोबाने शेती केली आणि एखाद्याचा मार्गदर्शन घेऊन केलं शेती, काय फरक आहे एकंदरीत? मार्गदर्शन भारीच आहे ना, वाटलेच मला, म्हणून तुम्ही म्हणते तुम्ही इथून माग पण तुमचा टोमॅटो शेतीतला दीर्घ अनुभव, तुमचा दीर्घ अनुभव आणि माझा तर काय 2 वर्षाचा अनुभव, काय वाटतं एकंदरीत दोघांमध्ये? दोघांमध्ये आता तो मला वाटतेच भारी, कोण चिरंजीवी? काय दादा, काय वाटतं एकंदरीत तुझ्यासारखे 20-22 वर्ष तरुण आजच्याला शेतीकडे वळतात, काय त्यांना काय सल्ला देशील या व्हिडिओच्या माध्यमातून? शेतीत उपयुक्त असे शेतीत भांडवल गुंतवून नफा मिळू शकतो। समृद्ध ॲग्रोटेकच्या मार्गदर्शनाखाली शेती केल्यावरती 100% नफा चांगलाच मिळू शकतो। सल्ला घेऊन तुम्ही पण तुझ्यासारखे एकंदरीत तरुण आजच्याला शेतीकडे वळतायत, पण त्या तरुणांना योग्य डायरेक्शन मिळत नाही, योग्य रोड मॅप मिळत नाही, त्याच्यामुळे ते शेतकरी तोट्याची शेती करतात एकंदरीत, आणि नंतर म्हणतात की शेती परवडत नाही, शेती परवडत नाही, शेतीमध्ये काय एकंदरीत काय वाटतं आजच्याला? मी बऱ्याच वेळा म्हणतो, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पण बोललेलो आहे
की इंजिनियरला आपली शेती ही भारी ठरू शकते? काय वाटतं एकंदरीत दोघांमध्ये? शेती नक्कीच परवडते, पण ती एकदम ओके सल्ल्याने केली पाहिजे. तसं तुमच्यासारख्या डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक यांचा सल्ला घेतल्यानंतर नक्कीच परवडू शकते असे मला वाटतं. बरेचसे शेतकरी तुमचा प्लॉट पाहिला त्यात मी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यांना फोन करून तुम्ही एकंदरीत विचारू शकता. आसपासचे चास झालं, कामन झालं, सायगाव झालं, इकडं कडूच झालं, गारगोटवाडी ह्या भागातले शेतकरी, किवळे वगैरे ह्या भागातले शेतकरी इथं येऊन प्लॉट पाहू शकता तुम्ही. एकंदरीत डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकचं मार्गदर्शन कसं आहे, पटलं तर घेऊ शकता. किती फी दिली तुम्ही एकंदरीत? किती दिली फी? 1100 रुपये. मोबाईलला तुम्हाला शेड्यूल येतं, ते शेड्यूल आलेलं तंत पाळल्यानंतर काय फरक आहे? फरक म्हणजे आता एवढ्या भर पावसात कोणाचाही भाग टिकला नाही, आमचा भाग टिकून आहे अजून. आता 1-2-3 दिवस एक अर्ध फळ लाल पडायला लागलेलं आहे. 1-2-3 दिवसात तुमचा प्लॉट चालू होईल. आता 2 ते 3 दिवसात प्लॉट लगेच चालू होईल. मग इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या सर? तुमच्यासारखे 50, 40, 50 वयोगटातील शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा? सगळं जे बाकी काय वाटतं बाबा एकंदरीत तुम्ही आता हा प्लॉट पाहायला आले, काय वाटतं काय सांगा? एक नंबर त्याला काय काय बाकीचे पण प्लॉट तुम्ही पाहिले असतील आणि हा प्लॉट मध्ये फरक? आता हे वावरात दुसरा आहे जरा, त्याच्यामुळं हा प्लॉट राहिला. आणि बाकीच्यांचे वावरात हे झालं पाणी, ते प्लॉट कसं टिकतील? प्लॉट कसे टिकतील ते टिकवू शकतो आपण. आता तुम्ही वर एक इथंच वर भुजबळांचा प्लॉट आहे, तुम्ही तो पण प्लॉट पाहिजे, त्याच्यातनं पण पाणी चालू होतं. काय वाटतं? तो पण प्लॉट आपण टिकून ठेवलेला आहे. तुम्ही बोलले की एक 15 ते 20 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता. काय वाटतं एकंदरीत? मला वाटलं प्लॉट जाईल, सरांनी पाणी पण दिसते. काय वाटतं? पाणी चाललं होतं, आता तरी 2 दिवस झाले पाऊस नाही, बंद आहे. मला असं वाटलं होतं प्लॉट अख्खा सगळा जाणार. हा हा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला मार्गदर्शन घ्यायचे असेल तर त्यांनी ऑनलाईनमध्ये 1100 रुपये फी भरून 91 97 32 74 संपर्क करून आपले प्लॉट नोंदवून आपल्या पिकांना मार्गदर्शन घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.